पुष्पहार अर्पण करताच दाटल्या आठवणी. बापूंच्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून भावपूर्ण अभिवादन. हिंदरत्न माजी खासदार डॉक्टर प्रकाशबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर प्रकाशबापू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक तसेच काँग्रेस नेते प्रमोद इनामदार यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून बापूंना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बापूंच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा गौरव केला. सभागृहात बापूंच्या कार्याचा आणि त्यांच्या जनतेप्रती असलेल्या अपार प्रेमाचा उल्लेख होताच वातावरण भावूक झाले होते. प्रमोद इनामदार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बापू हे अत्यंत मितभाषी होते, साधे आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेते होते. गावागावात त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग होता. त्यांनी जनतेशी निर्माण केलेले नाते हे राजकारणाच्या पलीकडचे होते. शहराध्यक्ष राजेश नाईक यांनी सांगितले की 6 वेळा खासदार होऊनही बापूंनी कधी गटबाजी राजकारण केले नाही. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. म्हणूनच आजही ते जनतेच्या हृदयात जिवंत आहेत. कार्यक्रमात सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, पैगंबर शेख, शमशाद नायकोडी, प्रशिक कांबळे, गिरीश गाढवे, गणेश वाघमारे, सुरेश गायकवाड, राजेंद्र कांबळे, विवेक पाटील, महेश भंडारे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाशबापूंचा स्वभाव अतिशय मृदू, सरळ मार्गी, शांत, संयमी असावा. आता बहिणी सांगितलं की 5 वेळा ते खासदार झाले, तर त्या 5 वेळामध्ये कधीही बापूंनी पक्ष, पात, जाती, भेद, वर्ण, वाद काहीही केलं नाही. प्रत्येकजण त्यांच्या दरबारामध्ये काम घेऊन यायचं आणि बापू कुठल्याही मागची चौकशी न करता त्या एखाद्या कार्यकर्त्याचं किंवा त्या एखाद्या नागरिकाचं बापू काम करतो. अतिशय आता बहिणी सांगितल्याप्रमाणे समजा त्या ठिकाणी एखाद्या चितेमणी गावात गेले, कार्यकर्ते 15-20 असतील, मी कसं थांबू, कसं करू, काय करू, काय ज्या 15 कार्यकर्त्यासाठी बापू त्या ठिकाणी चळवळीत त्या कार्यकर्त्यासाठी 15 म्हणजे त्यांना 1,500 माणसं वाटायची. अशा पद्धतीने बापूंनी कुणालाही नाराज केलं नाही. व्यक्तिमत्व एक साधस, एक जबाबदार व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचा आपला प्रमोद इनामदार पैगंबरने म्हटल्याप्रमाणे शांत, संयमी आणि एकदम निरागस. पण एक गुण तुम्हाला माहीत नव्हतं, मी बापूंच्या फार जवळचा कार्यकर्ता आहे. बापूंचा स्वाभिमान फार मोठा होता, ते तुम्ही विसरून चालणार नाही. लहानातल्या लहान कार्यकर्त्याला प्रेम देणार, हे करणार. पण कुठलाही मोठा माणूस असेल जर मान सन्मान देत नसेल तर त्याला गावून सुद्धा जायची बापूची ताकद होती. ही ताकद फक्त होती त्यांच्या शांत स्वभाव आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवाची. वसंतदादांचे जरी वारसदार असले तर त्यांनी त्यांचं वैयक्तिक व्यक्तिमत्व तयार केलं आणि ते करत असताना एक सध्याचा प्रसंग सांगतो प्रमोदजी, की तासगावमध्ये लोकसभेची सभा होती. मदन भाऊंना तिकीट दिलं, भाऊंनी बापूनेच दिलं तिकीट खासदारकीचं, आणि सभा चालू होती. शरद पवार विरोधी पक्ष नेते होते, एकत्र होतो, राष्ट्रवादी नव्हती त्यावेळेला. एकत्र सभा चालू होती आणि बापूंचं अनावधान किंवा जाणून बजून मला काय असेल ते असेल, बापूंचं नाव घ्यायचं शरद पवारच्या तोंडातून राहिलं. 3ऱ्या मिनिटाला म्हणून गाडीतून निघून गेली. म्हणजे एक स्वाभिमानी कार्यकर्ता कसा असावा बापू. पण लहानातल्या लहानाचे कार्यक्रम तसं म्हणला तुम्ही, 4 असू दे, 10 असू दे, त्या माणसात ते राहून वाहून एक गोंडस व्यक्तिमत्व. असे वेगवेगळे प्रसंग मी बापूंच्या आयुष्यात मी बघितलेले. ज्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बापू आणि मदन भाऊंची इलेक्शन लागली, ज्यावेळेला बापूंनी विधानसभेला यायचं ठरलं आणि मदन भाऊंनी बंडखोरी केली. आम्ही ॲक्च्युअली मदन भाऊकडे होतो, लपवायचं काही कारण नाही. आणि आम्हाला वाटत होतं मदन भाऊ, आमची नगरसेवकांची संख्या, आमचे हे माणसं एवढे, आमचे सोसायट्या एवढ्या, आमचे हे एवढं, आम्ही वनवे मारतोय, बापूला उभे तिकीट दिलं. असं एक मी फार त्यावेळेला लहान कार्यकर्ता होतो, म्हणजे कळत नव्हतं मला. पण एक भाऊंच्या प्रेमाच्या याच्यासाठी आम्ही भाऊंच्या बरोबर असायचो. पण ज्यावेळेला निकाल लागला त्यावेळेला बघितलं बापूच्या आम्हाला 50% सुद्धा मतं. ही रियालिटी आहे आणि ही वस्तुस्थिती आहे.
बापू आणि बापूंच्याकडे माणसं कोण सर्वसामान्य माणसं आहेत. बापू अर्ज भरायला जाताना सुद्धा साधे कुष्ठरोगाची टीम सगळी येत होती. मी कित्येक वेळा बघितलं. पण बापूंचं ते व्यक्तिमत्व वेगळं होतं. एक लोकांत बघण्याचा दृष्टिकोन, लोकांच्या बघायचं दुर्दैवाने त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे ते आपल्याकडून लवकर गेले. त्यानंतर सुद्धा जाताना त्यांनी असं बसताना बसून गेले की आज त्यांच्या पुण्यावर प्रतीकदादा खासदार झाले, मंत्री झाले. त्याचबरोबर कारण प्रतीकदादांचं व्यक्तिमत्व तसं काहीच नव्हतं. बापूंनी जे राजीव गांधी आणि सोनिया गांधीचं जो व्यक्तिमत्व तयार केलं ते तयार करण्यासाठी हे केलं. तयार करण्यासाठी एक काम मस्तपैकी करून घेत होतं की ज्या वेळेला प्रतीकदादाचं तिकीट हा सुद्धा किस्सा सांगण्यासारखा आहे की तिकीट मोहन शेठना मिळेल असं वाटत होतं. त्यावेळेला प्रतीकदादांचं नाव वर गेलं आणि सोनिया गांधींनी विचारलं हे कोण आहे, तर ते प्रकाश बापूचे लडके त्याच्यावर त्याचं नाव फायनल केलं गेलं. म्हणजे आम्ही स्वतः त्याला साक्षीदार आहोत.